मित्रांनो, आपण घरामध्ये धान्य हे बराच वेळ साठवून ठेवत असतो. ते धान्य कुठलेही असू द्या, जसे गहू, ज्वारी, बाजरी, तूर, मका. ते खराब होऊ नये म्हणून आपण खूप वेगवेगळ्या केमिकलचा सुद्धा वापर करत असतो. खूप वेळा आपल्या चुकीमुळे विषारी केमिकल आपल्या खाण्यामध्ये सुद्धा येऊ शकता. आपण बऱ्याच वेळा मेथिल ब्रोमाइड, मॅग्नेशियम, फॉस्फेट, बोरिक ॲसिड असे भरपूर प्रकारचे विषारी केमिकल धान्य साठवणीकरता वापरत असतो. आपण थोड्या प्रमाणामध्ये जरी वापर करत असला तरी आपल्या शरीरामध्ये त्याचा थोडा का होईना अंश जातच असेल आणि त्यामुळे आपल्या शरीराला गंभीर परिणाम होण्याची सुद्धा मोठी शक्यता असते. चला तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीचे घरगुती नैसर्गिक 2-3 उपाय सांगणार आहोत. या सोप्या टिपचा वापर करून तुम्ही तुमचे धान्य 3-4 वर्षासाठी सहजपणे साठवून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला आम्ही असे घरगुती उपाय सांगणार आहोत की अगदी तुम्ही 1-2 रुपयाच्या खर्चामध्ये सुद्धा हे नैसर्गिक उपाय करून तुमची धान्य 3-4 वर्षासाठी साठवून ठेवण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. उपाय जाणून घेण्याअगोदर आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या धान्यामध्ये कीड कशाप्रमाणे निर्माण होते. त्याचे प्रमाण हे नेहमीच धान्य साठवण्याच्या अगोदर आपण ते वाढवून घेत असतो, परंतु धान्य वाढल्यानंतर सुद्धा त्यामध्ये काही प्रमाणात आपली आर्द्रता येत असते. ते कशा प्रकारे आपण जाणून घेऊया. आपण कुठलेही धान्य एक वेळेस साठवल्यानंतर हवेच्या माध्यमातून ते धान्य बाष्प तयार करत असते. जशी जशी बाष्पाचे प्रमाण वाढत जाते त्याचप्रमाणे आपल्या धान्यामध्ये किड्याचे सुद्धा प्रमाण वाढत जाते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट उपाय बघूया. पहिल्या उपायामध्ये आपल्याला लागणार आहे लसूण, माचीस आणि चुन्याचे खडे. तुम्ही तुमचे धान्य जिथे पण साठवत असाल त्यामध्ये तुम्हाला या 3 वस्तू व्यवस्थितरित्या 2-3 थरांमध्ये साठवून घ्यायच्या आहे. तुम्ही तुमच्या धान्याची जिथे पण साठवणूक करत असताल, उदाहरणार्थ कोठीमध्ये, ड्राम किंवा इतर कुठल्याही जागेवरती तुम्ही तुमच्या धान्याची साठवणूक करत असाल तर तुम्हाला त्याचे झाकण लावते वेळेस एक छोटीशी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेपर किंवा प्लॅस्टिकचे आवरण घेऊन झाकण व्यवस्थितरित्या लावून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण तुम्ही ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याची प्रॉपर पद्धतीने एक गॅस निर्माण होत असते. त्याच्या माध्यमातून किडीचे नियंत्रण रोखण्याकरता याचा खूप मोठा फायदा होत असतो. यापुढील उपाय हा बऱ्याच जणांना माहिती असेल, जसं की कडुलिंबाची पद्धत. ही पद्धत बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु त्या गोष्टीची व्यवस्थितरित्या वापर न केल्यामुळे सुद्धा आपल्या धान्यामध्ये किडे होऊ शकतात. यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पाने, कडुलिंबाच्या छोट्या काड्या व माचीस या गोष्टींचा वापर करता येणार आहे. परंतु आपण धान्यामध्ये टाकलेली कडुलिंबाची पाने काही दिवसानंतर वाळून जात असतात आणि ती वाढलेली पाने धान्याबरोबर भरडली जातात. ते आपल्या खाण्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे या गोष्टी योग्यरित्या धान्यामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट करायच्या त्या आपण जाणून घेऊया. आपल्याला या सर्व गोष्टी एका कापडामध्ये व्यवस्थितरित्या गुंडाळून घ्यायच्या आहे, जेणेकरून याचा वास त्या ठिकाणी राहील व याचे मिश्रण धान्यामध्ये होणार नाही आणि याचा सहज असा आपल्याला फायदा होईल.